नमस्कार मैत्रिणींनो, मी आज करणार आहे खुसखुशीत कचोरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर याच्यासाठी मी अंदाजे मैदा घेतला आहे। तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर अंदाजे ओवा घातला आहे। थोडंसं तेलाचं मोहन पण घालत आहे। त्याच्यात चवीनुसार मीठ पण घालायचं। आता थोडं पाणी घालून मी घट्ट असं मळून घेणार आहे। घट्ट मळून थोडंसं तेल लावून मी आता झाकून ठेवणार आहे। आता आपण याचा मसाला बनवायला घेऊया। थोडेसे धने, थोडेसे जिरे अंदाजे, थोडीशी बडीशेप साधारणतः 1 चमचा असेल। आता एकत्र सर्व हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर आपला कचोरीचा मसाला रेडी झाला आहे। तर आपल्याला कचोरीसाठी लागणारं साहित्य घ्यायचं आहे। खलबत्ता घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं लसूण, थोडंसं अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं बारीक कांडून घ्यायचं आहे। कांडून झालेला आहे तर याला बाजूला ठेवूयात। सालपटासहित जर डाळ वापरली तर खूपच चांगली गोष्ट आहे। ग्रामीण भागात अशाच पद्धतीने वापरतात। तर याला बारीक असं मॅश करून घ्यायची आहे। शिजलेली डाळ आहे। इथे आपण गॅसवरती कढई ठेवली आहे। तर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। फोडणीसाठी आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालायची आहे। थोडीशी हळद पण टाकायची त्याच्यामध्ये। चांगलं लालसर असं परतल्यानंतर तर आपण आता तयार केलेला मसाला घालायचा आहे त्या फोडणीमध्ये। चांगलं याला पण थोडंसं परतून घ्यायचं। तर आता आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचं। आता चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये ते मॅश केलेली मूग डाळ घालून घ्यायची आहे। तर यालाही चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं। तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। व्यवस्थित मिक्स करून याच्यातलं मॉइश्चर कमी झाल्यानंतर भाजी तयार होते। आपलं कचोरीचं सारण तयार झालं आहे। तर त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आता आपण कचोरी बनवून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे। कचोरीचं पीठ जे मळून ठेवलं होतं चांगलं भिजलं आहे। तर आता आपण कचोरी करण्यासाठी ते एक गोळे घेऊयात। कचोरीचे गोळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। कमी जास्त लहान मोठे तुमच्या आवडीनुसार करायचं। तर मी छोटे बऱ्यापैकी गोळे घेतले आहेत मी इथे। तर आपण थोडंसं आता याला लाटून घ्यायचं आहे। तर आपण आता याच्यामध्ये आपण कचोरीचे जे सारण तयार केले आहे त्याचे गोळे करून पुरण कसं भरतो त्या पद्धतीने भरून घ्यायचं। तर थोडंसं याला आपण लाटून घ्यायचं। जाडसरच ठेवायचं। जाडसरच लाटून घ्यायचं, पातळ लाटायचं नाही। जर तुम्ही पातळ जर लाटलात तर ती कचोरी फुगत नाही, म्हणून जाडसरच लाटायचं। इथे मी बऱ्यापैकी कचोऱ्या लाटून घेत आहे आणि गॅसवरती तेल पण गरम झालेलं असेल। तर आता तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे तर कचोरी एक एक करून तळून घ्यायचं। गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि कचोरी उलटपलट करून चांगलं व्यवस्थित लालसर असं तळून घ्यायचं। बघा आपली कचोरी किती छान तयार झाली आहे आणि खुसखुशीत पण झाली आहे। बघा किती छान दिसते आहे कचोरी। तर बाकीच्या कचोऱ्या पण मी तळून घेणार आहे। तर आपल्या सर्व कचोऱ्या करून तयार झाल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही पण कचोरी करून खा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर कचोरी तुम्ही पण करून पहा। तर तुम्हाला कचोरी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद।